हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये ॲडमिशन प्रोसेस रिलेटिंग व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा आपला टॉपिक असणार आहे आपली जे बीएससी नर्सिंग सीईटी झाली, तर बीएससी नर्सिंग सीईटी नंतर रिझल्ट आणि रिझल्ट नंतर आता जे ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होणार आहे, तर त्या ॲडमिशन प्रोसेसची जी रजिस्ट्रेशन डेट असते, म्हणजे जे कॅप राउंड असतात, तर कॅप राउंडच्या जे रजिस्ट्रेशन होतात, तर त्या रजिस्ट्रेशनची डेट काय असणार आहे, त्यानंतर कॅप राउंडची प्रोसेस काय असणार आहे, म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशनची ऑफिशियल सीईटी सेलकडून येणारी किती फी लागणार आहे, तर ती फी ओपन कॅटेगरीसाठी किती असणार आहे आणि बाकीचे जे रिझर्व्ह कॅटेगरी आहेत, तर रिझर्व्ह कॅटेगरीसाठीच किती फी असणार आहे, याविषयी आपण आजच्या व्हिडिओवर बोलणार आहे. त्यानंतर नेक्स्ट इम्पोर्टंट टॉपिक आजच्या व्हिडिओचा असणार आहे, तो म्हणजे इम्पोर्टंट डॉक्युमेंट फॉर रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स इम्पोर्टंट आहेत. तुम्ही ओपन असू, ओबीसी असू, एसटी, एनटी कुठली पण कॅटेगरी असू, एससी असो, रिझर्व्ह कॅटेगरी कोणती पण असू, पीडब्ल्यूडी असो. ओके. त्यानंतर डिफेन्स कोटामधून असो, तर तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स इम्पोर्टंट लागणार आहेत, तर ते सर्व डॉक्युमेंट्स आणि गॅप सर्टिफिकेट. एक इम्पोर्टंट गोष्ट म्हणजे गॅप सर्टिफिकेट. तर या सर्व विषयांवर आजच्या या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमधून तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे. त्यानंतर नेक्स्ट अजून एक इम्पोर्टंट टॉपिक आजच्या व्हिडिओचा, तो म्हणजे आपली जी एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. आता तुम्ही सर्वांनी तर नर्सिंग सीईटी दिली आणि तुम्हाला पर्सेंटाइल पण खूप चांगल्या पद्धतीचे आलेत. स्टिल तुम्ही रजिस्ट्रेशनसाठी एलिजिबल आहात की नाही, हे तुम्हाला आजचा व्हिडिओ बघितल्यानंतरच कळणार आहे. कारण की एलिजिबिलिटीवर पण आपण पूर्ण टोटल इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमधून देणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि एक-एक जो आजच्या व्हिडिओमधला जो पॉइंट आहे, तर तो तुमच्यासाठी खूप इम्पोर्टंट ठरणार आहे. तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करू आणि सर्वात पहिले बघू की आपल्या रजिस्ट्रेशनच्या डेट्स कोणत्या आहेत आणि कधीपासून आपले रजिस्ट्रेशन ऑफिशियली स्टार्ट होणार आहेत. ओके फ्रेंड्स, तर आपला जो व्हिडिओचा फर्स्ट टॉपिक आहे, तो म्हणजे आपला काय आहे, की सीईटी सेलचे ऑफिशियल रजिस्ट्रेशन चालू होण्याची डेट काय आहे. तर मित्रांनो, आपल्याकडे 2024चं इथे एक शेड्यूल आहे, ज्याच्यामध्ये मागच्या वर्षी जी नर्सिंग सीईटी झाली होती, तर तिचं स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत सर्व शेड्यूल आहे. तर आपण या शेड्यूलसोबत या वर्षीचं शेड्यूल आपण जस्ट एक कंपेअर करू, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल, की कशा पद्धतीचं शेड्यूल 2025 मध्ये चालत आलेलं आहे आणि कशा पद्धतीच्या डेट्स अपडेट्स हे होत आलेलं आहे. तर मित्रांनो, जे रजिस्ट्रेशन आहेत एक्झामचे, तर ते 9 फेब्रुवारीला 2024 मध्ये स्टार्ट झालेले. त्यानंतर लास्ट डेट त्याची 31 पर्यंत होती. 2 वेळेस ते एक्सटेंड पण झालेलं होतं मागच्या वर्षी. त्यानंतर जी एक्सटेन्शन विंडोची रजिस्ट्रेशन आहे एमएस-सीईटी 2024 एक्सटेंडेड रजिस्ट्रेशन विंडो, तर ती 15 एप्रिल होती. त्यानंतर जे आपले ॲडमिट कार्ड आहेत, तर ॲडमिट कार्ड कधी आले होते मित्रांनो, तर 20 मेला ॲडमिट कार्ड नर्सिंग सीईटीचे आलेले होते. त्यानंतर एक्झाम जी आहे, तर ती 28 मेला झाली होती आणि ह्या वर्षी जर बघितलं, तर खूप आधी एक्झाम झालेली आहे मित्रांनो. तर आपली एक्झाम कधी 7 आणि 8 एप्रिलला झालेली आहे. ओके. 7 आणि 8 एप्रिलला 2025 मध्ये सीईटी सेलची जी एमएसटी सीईटी नर्सिंग एक्झाम आहे, तर ती झाली होती. आणि रिझल्ट कधी आला होता मित्रांनो, तर मागच्या वर्षी 19 जूनला रिझल्ट आलेला होता. म्हणजे कधी रिझल्ट आला होता आपला 19/6 ला रिझल्ट आला होता. आणि जर आपण 2025 मध्ये जर आता जर बघितलं, तर आपला रिझल्ट मित्रांनो डायरेक्टली 1 महिना पूर्वी येतोय. म्हणजे आपला कधी येतोय 15 मेला आपला रिझल्ट आलाय. म्हणजे जवळपास इथे 34 दिवसांचा कालावधी याच्यामध्ये गॅप आहे. समजलं मित्रांनो? 15 मेला आपला 2025 मध्ये रिझल्ट आलाय आणि 2024चा 19/6 म्हणजे 19 जूनमध्ये रिझल्ट आलेला होता. इथं जवळपास आपल्याला 1 महिन्याचा कालावधी हा दिसतोय. 1 महिना ते 34 दिवसांपर्यंत हा कालावधी दिसतोय. आता जे इम्पोर्टंट डेट्स आहेत, ती म्हणजे रजिस्ट्रेशनची डेट्स. तर आता आपण त्याच्याकडे बघू. तर इथं मित्रांनो 2024 मध्ये बघा 1 ऑगस्टला इन्फॉर्मेशन ब्रोचरचं पब्लिकेशन झालेलं आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे, तर ते 1 ऑगस्ट पासून तर 10 ऑगस्ट म्हणजे जवळपास इथं किती मित्रांनो दिवस आहेत, तर 10 दिवस आहे तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी. सीईटी सेल जवळपास 10 ते 12 दिवसांचा कालावधी तिथे 2024 मध्ये दिलेला होता. 2025 मध्ये पण हे 10 ते 15 दिवस तुम्हाला सीईटी सेल ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी देईल. त्यानंतर पेमेंट फॉर रजिस्ट्रेशन हे पण तुम्हाला त्या पर्टिक्युलर दिवसांमध्येच करायचंय. ज्या दिवशी तुम्ही रजिस्ट्रेशन करता, तर त्याच दिवशी तुम्हाला पेमेंट करून टाकायचं असतं. त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोडिंग सुद्धा सेम प्रोसेस असते. आणि जी मेरिट लिस्ट आहे, तर मेरिट लिस्ट मित्रांनो 12 ऑगस्ट 2024 ह्या रोजी आलेली होती. तर मित्रांनो, आता आपण हे जर ह्या वर्षीच्या प्रोसेस सोबत जर कंपेअर करायचा जर प्रयत्न जर केला, तर मित्रांनो तुम्ही इथं एक इम्पोर्टंट गोष्ट बघू शकता, की 19 जूनला त्यांचा काय आलेला आहे, रिझल्ट आलेला आहे. त्यानंतर जुलै महिना सगळा गेलाय. त्यानंतर जूनचे 11 दिवस गेलेत आणि ऑगस्टमध्ये 1 ऑगस्टला तुमचे रजिस्ट्रेशन स्टार्ट झाले. म्हणजे जवळपास किती दिवस मित्रांनो, तर जवळपास 40 दिवसांचा कालावधी हा रजिस्ट्रेशन पासून म्हणजे आपलं जे ऑनलाईन रिझल्ट आहे, तर रिझल्ट पासून तर रजिस्ट्रेशन पर्यंत 2024 मध्ये 40 दिवसांचा गॅप हा सीईटी सेलने ठेवलेला होता. हे जर आपण ह्या वर्षीच्या डेट सोबत जर आपण काउंट जर केलं मित्रांनो, तर आपली एक्झाम कधी झालेली आहे? आपली एक्झाम झालेली आहे 7 आणि 8 एप्रिलला आणि आपला रिझल्ट जो आहे, तर आपला रिझल्ट आलेला होता आपला 15 मेला आपला रिझल्ट आलेला होता. ओके. 15 मे पासून आपण जर 40 दिवस जर काउंट जर केले, तर आपल्याकडे मित्रांनो 25 जून ही डेट येते. ओके. 25 जून.
म्हणजे मित्रांनो, ह्या वर्षीचे जे रजिस्ट्रेशन जे आहे तर ते 25 जूनच्या आधी तुमचे रजिस्ट्रेशन स्टार्ट होतील. आणि जर आपण एक सरासरी डेट जर धरली तर आय होप तुमचे रजिस्ट्रेशन जे आहे तर ते 15 ते 25 जून ह्या डेट्समध्ये येतील. ओके मित्रांनो, तर ह्या 2 डेट्स तुम्ही इम्पोर्टंट ठेवायच्या, ध्यानात ठेवायच्या आहेत. 15 ते 25 मध्ये तुमचे जे ऑफिशियल रजिस्ट्रेशन आहेत, सीईटी सेलचे कॅप राउंडचे रजिस्ट्रेशन जे आहे तर ते 15 ते 25 जूनमध्ये म्हणजे 15/6 ते 25/6 या डेट्समध्ये 15 जून ते 25 जून या डेट्समध्ये तुमचे जे ऑफिशियल रजिस्ट्रेशन आहेत तर ते स्टार्ट होतील. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला आता समजलं असेल की आपली जी रजिस्ट्रेशन डेट्स आहेत तर ती जून महिन्यात येणार आहे आणि 15 ते 25 मध्ये तुमचे जे ऑफिशियल रजिस्ट्रेशन आहेत तर ते स्टार्ट होऊ शकतात. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ मेरिट लिस्ट, ती मेरिट लिस्ट मागच्या वर्षी आली होती मित्रांनो 12 ऑगस्ट. ओके, ज्या दिवशी तुमचे रजिस्ट्रेशनची प्रोसेस संपते, तुम्हाला जे 10 दिवस जर सीईटी सेल दिले तर 10 दिवस संपल्यानंतर आपली 11व्या दिवशी मेरिट लिस्ट येत असते. सेम ह्याच टाईपमध्ये जर आपले 15 जूनला जर रजिस्ट्रेशन जर स्टार्ट जर झाले तर 25 जून पर्यंत एंड होतील आणि 27 जूनला तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट जी आहे तर ती फायनल मेरिट लिस्ट मिळेल. म्हणजे पुढच्या महिन्याच्या एंडिंग पर्यंत तुमच्या हातामध्ये आपली जी मेरिट लिस्ट आहे तर फायनल मेरिट लिस्ट असेल. आणि फायनल मेरिट लिस्ट एकदा तुमच्याकडे आली की तुमच्याकडे 2 इम्पॉर्टंट नंबर्स असतील जे तुम्हाला कॉलेज मिळवून देण्यासाठी हेल्प करतील. सर्वात पहिला नंबर जर बघितला तर तो येणार आहे आपला एसएमएल नंबर आणि दुसरा नंबर जर बघितला तर तो येणार आहे आपला कॅटेगरी रँक नंबर. ओके, एसएमएल नंबर म्हणजे काय? स्टेट मेरिट लिस्ट. महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले तर त्यापैकी तुमचा रँक किती आहे तो म्हणजे आपला एसएमएल नंबर. आणि तुमच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी किती रजिस्ट्रेशन केले आणि त्यात तुमचा नंबर किती आहे तर तो म्हणजे सीआर. सीआर म्हणजे काय मित्रांनो? सीआर म्हणजे तुमची स्पेसिफिक कॅटेगरी रँक. सो दिस इज ऑल अबाउट रजिस्ट्रेशन प्रोसेस, एसएमएल नंबर अँड सीआर नंबर, दॅट इज कॅटेगरी रँक. आय होप याच्यामध्ये आता कोणालाच काही डाऊट्स नसेल. स्टील जर काही डाऊट जर असेल तर तुम्ही आपल्या कमेंट सेक्शन मध्ये लगेच इथं विचारायचे आहे. आता त्यानंतर मित्रांनो आपला आजच्या व्हिडिओचा नेक्स्ट टॉपिक जो म्हणजे रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे तर ती रजिस्ट्रेशन प्रोसेस आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये सर्वात पहिले जे आहे रिझल्ट डिक्लेरेशन. ऑलरेडी तुम्हाला सर्वांना cetcell.mahasec.org या ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्ही तुमचे सर्वांचे एमएसटी सीईटीचे एमएस नर्सिंगचे रिझल्ट जे आहेत तर ते डाउनलोड केलेले आहेत. त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर कॅप. गो टू द कॅप पोर्टल. आता कॅप पोर्टल अजून आपलं 2025-26 जे आहे ऍडमिशन पोर्टल तर ते अजूनपर्यंत मित्रांनो सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर स्टार्ट झालेलं नाही. लवकरात लवकर ते जून महिन्यामध्ये स्टार्ट होईल आणि नर्सिंग ऍडमिशन पासूनच सर्व जे श्री गणेश आहे आपलं सीईटी सेलच्या ऍडमिशन प्रोसेसचं तर ते यावर्षी होणार आहे. नर्सिंग ऍडमिशन सर्वात पहिल्यांदा आपलं सीईटी सेल यावर्षी करून देणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे? आयडी पासवर्ड टाकायचं आणि तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. आता रजिस्ट्रेशन हे कुठं करायचं असतं तर ज्या विद्यार्थ्यांनी आपली पेड काउन्सिलिंग सर्व्हिस घेतलेली आहे. ओके मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी आपली कोणती सर्व्हिस घेतलेली आहे? पेड काउन्सिलिंग सर्व्हिस ज्या विद्यार्थ्यांनी घेतली आहे तर त्यांचे हे रजिस्ट्रेशन आहे तर ते पेड काउन्सिलिंग सर्व्हिस थ्रू आपली टीम तुमचे सर्व रजिस्ट्रेशन करून देईल. ओके मित्रांनो, तर सीईटी सेलची जी रजिस्ट्रेशनची फी असते तर ती फी 1000 रुपये असते ओपन कॅटेगरीसाठी आणि बाकीच्या ज्या रिझर्व्ह कॅटेगरी आहेत तर त्यांच्यासाठी 800 रुपये फीज असते. ही 2024 ची फी आहे. मे बी यावर्षी या फी मध्ये काहीतरी चेंजेस पण होऊ शकतात. 100-200 ही फीज वाढू पण शकते. तर ज्या मित्रांनी अजूनपर्यंत पेड काउन्सिलिंग घेतली नाही तर त्यांनी आपल्या पेड काउन्सिलिंगच्या बॅचमध्ये एनरोल करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या रजिस्ट्रेशन पासून तर ऍडमिशन पर्यंत कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. सर्व प्रकारचा असिस्टंट तुम्हाला आपल्या काउन्सिलिंग टीम कडून मिळेल. ज्या विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंग टीम मध्ये अजून एनरोल केलेलं नाही आणि त्यांना भाग घ्यायचा आहे आपल्या काउन्सिलिंग टीम मध्ये, काउन्सिलिंगच्या बॅचमध्ये, त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट नोटीस आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. तुम्ही तिथं जा आणि व्हॉट्सअप ग्रुप आपला जॉईन करा, ऍडमिन सोबत कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाईल. आणि जर तुम्हाला डायरेक्टली जर बॅचमध्ये जर एनरोल करायचं असेल तर आपलं जे बॅचची जी लिंक आहे तर बॅचमध्ये एनरोल होण्यासाठी एक लिंक आहे ज्याच्यावरून तुम्ही फीस पण पेड करू शकता. तर त्याची पण गुगल फॉर्म आहे तो, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथून पण डायरेक्टली बॅचमध्ये एनरोल होऊ शकता. बेटर आहे पहिले व्हॉट्सअप जॉईन करा, ऍडमिन कडून पूर्ण इन्फॉर्मेशन घ्या आणि मग नंतर तुमचं पेड काउन्सिलिंगच्या बॅचमध्ये एनरोल करा. ओके, त्यानंतर स्टेप 3 असणार आहे तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये, जे म्हणजे डॉक्युमेंट्स अपलोड. आता जे विद्यार्थ्यांनी पेड काउन्सिलिंग घेतली तर आपण ऑलरेडी आपल्याकडे काही मुलं आहेत ज्यांनी पेड काउन्सिलिंग घेतली, आपण त्यांचे डॉक्युमेंट्स आतापासूनच रेडी करतोय मित्रांनो. म्हणजे त्यांना काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आणि रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण परत नंतर येणार नाही. आता डॉक्युमेंट्स कोणते आहेत तर डॉक्युमेंटची आपण एक ऑफिशियल लिस्ट जी आहे तर ती बघणार आहे. सीईटी स्कोर कार्ड, त्यानंतर 10वी-12वीचं मार्कशीट लागतं, त्यानंतर डोमिसाईल लागतं, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, त्यानंतर नॉन क्रिमिलेअर असेल, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असेल, डिसॅबिलिटी असेल, जर कोणी पीडब्ल्यूडी मधील असेल, पर्सन विथ डिसॅबिलिटी, त्यानंतर गॅप सर्टिफिकेट असेल, मायग्रेशन सर्टिफिकेट असेल. तर हे सर्व इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत. आपण खाली परत बघणारच आहे सीईटीसीने आपल्याला कोणते डॉक्युमेंट रेडी करायला ठेवायला लावलेले आहेत. त्यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये नेक्स्ट स्टेप असते ती म्हणजे
पब्लिकेशन ऑफ द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काय आहे ते आपण मगाशी शेड्यूल बघितलं. तर शेड्यूल मधून तुम्हाला मी सांगितलंय की कधीपर्यंत तुमची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे तर ती मेरिट लिस्ट येऊ शकते. तर मित्रांनो, जुलै महिन्याच्या स्टार्टिंग पर्यंत तुम्हाला तुमची पब्लिकेशन ऑफ म्हणजे जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा SML नंबर आणि CR नंबर मिळेल. तर ती कधीपर्यंत मिळून जाईल, तर तुम्हाला 1/7 म्हणजे 1 जुलैपर्यंत तुम्हाला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मिळून जाईल. त्यानंतरची प्रोसेस असते चॉईस फिलिंग, म्हणजे तुम्हाला कोणते कॉलेजेस टाकायचे ते, आणि चॉईस फिलिंग नंतर होत असते सीट अलॉटमेंट, म्हणजे आपली सिलेक्शन लिस्ट येते कॅप राउंडची. असं कॅप राउंड 1 ची सिलेक्शन लिस्ट येणार. त्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं, तुमचं सिलेक्शन लेटर डाउनलोड करायचं आणि कॉलेजला रिपोर्ट करायचं तुमच्या फायनल ॲडमिशनसाठी. तर अशा पद्धतीची पूर्ण ॲडमिशन प्रोसेस आहे. अशा पद्धतीने तुमची काउन्सिलिंग प्रोसेस चालत असते. तर आय होप तुम्हाला आता काउन्सिलिंग प्रोसेस पण समजली असेल. परत आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊ मित्रांनो काउन्सिलिंग प्रोसेसचा. काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये सर्वात पहिली जी स्टेप आहे मित्रांनो, तर पहिली स्टेप कोणती आहे? ती म्हणजे तुमची रजिस्ट्रेशन. त्यानंतर तुमची दुसरी जी स्टेप आहे ते म्हणजे तुमचे डॉक्युमेंट अपलोड. त्यानंतर तुमची तिसरी जी स्टेप आहे तर ती म्हणजे तुमची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती. त्यानंतर चौथी जी स्टेप आहे, चौथ्या स्टेपमध्ये तुम्हाला करायची चॉईस फिलिंग, आणि पाचवी जी स्टेप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं भेटणार सिलेक्शन लेटर आणि तुमची सिलेक्शन लिस्ट, आणि 6व्या स्टेपमध्ये तुम्ही ऑफिशियली कॉलेजला जाणार आणि तुमची ॲडमिशन घेणार. आणि तुम्हाला ह्या फर्स्ट स्टेप पासून तर लास्ट स्टेप पर्यंत पूर्ण असिस्टंट देण्यासाठी आपण पेड काउन्सिलिंग बॅच चालू केली आहे, आणि ज्याची फीज आहे मित्रांनो फक्त ₹1000. ओके, 1000 मध्ये तुम्हाला सर्व असिस्टंट प्रत्येक प्रोसेसमध्ये तुम्हाला हेल्प केली जाईल. पर्सनली तुम्हाला गाईडन्स केला जाईल आणि तुमचे जे डाऊट्स असतील तर ते पूर्ण तुम्हाला सॉल्व्ह केले जातील. आपली टीम तुमच्यासाठी कायम सुसज्ज आहे मित्रांनो. तुम्हाला पेड काउन्सिलिंग बॅचमध्ये तुम्ही लगेच एनरोल करू शकता. त्यानंतर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक जो म्हणजे डॉक्युमेंट्स कोणते-कोणते लागणार आहे. ऑलरेडी आपण डॉक्युमेंट्सवर एक व्हिडिओ बनवलेला आहे. स्टिल आपण परत एकदा बघूया की कोणते-कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला इम्पॉर्टंटली लागणार आहेत ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी ॲज वेल ॲज तुमच्या ॲडमिशनसाठी. तर ऑनलाईन डाउनलोड ॲप्लिकेशन फॉर्म, जो तुमचा रजिस्ट्रेशनचा फॉर्म असणार आहे, तर तो फॉर्म, आणि तुम्ही जे CET सेलच्या ज्यावेळेस तुम्ही पहिले जे एक्झामचा फॉर्म भरला तर त्याचं जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे तर तो तुम्हाला इथे लागत असतो. त्यानंतर तुमचं ॲडमिट कार्ड आहे, तर ॲडमिट कार्डची तुम्हाला इथे कॉपी पण लागेल. त्यानंतर तुम्हाला एक आयडी प्रूफ लागेल. आयडी प्रूफ म्हणून तुम्ही आधार कार्ड जनरली सर्वजण यूज करतात. त्यानंतर नर्सिंग सीईटीचा जो 2024चा रिझल्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 80% 90% खूप चांगले पर्सेंटाइल यावर्षी विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. तर तुम्हाला आता तुमचा रिझल्ट लागणार आहे, ऑफिशियल रिझल्ट. त्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लागणार आहे. ओके मित्रांनो, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट खूप इम्पॉर्टंट आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे नाहीये तर त्यांनी अजून आत्ताच लगेच तुम्ही प्रोसेसिंगला लागा. ॲटलीस्ट तुमच्याकडे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट जरी रजिस्ट्रेशन पर्यंत आलेलं नाही, त्याची पावती जरी असेल तरी पण तुम्हाला रजिस्ट्रेशनमध्ये कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम मित्रांनो येणार नाही. त्यानंतर तुमचं सर्टिफिकेट ऑफ एज. आता एज आणि डोमिसाइल हे एकत्रच निघत असतं, तुम्ही ते काढू शकता. त्यानंतर 10वीचं मार्कशीट लागेल, 10वीचं पासिंग सर्टिफिकेट लागेल, म्हणजे गुणपत्र आणि तुमचं जे प्रमाणपत्र आहे, तर दोन्ही पण तुम्हाला आपले जे 10वीचे आहे तर ते 10वीचे इथे लागणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट जे डॉक्युमेंट्स आहेत, तर नेक्स्ट डॉक्युमेंटमध्ये मित्रांनो तुमचं 12वीचं जे मार्कशीट आहे, तर 12वीचं मार्कशीट तुम्हाला लागणार आहे आणि 12वीचं पासिंग सर्टिफिकेट लागणार आहे. तर मित्रांनो, आता काय झालेलं आहे माहिती का, की 12वीचे तुमचे रिझल्ट आत्ताच लागलेत आणि जे नवीन विद्यार्थी आहेत तर त्यांच्याकडे अजूनपर्यंत 12वीचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळालेलं नाहीये. 12वीचं सर्टिफिकेट हे तुम्हाला सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमच्या 12वीच्या कॉलेजमध्ये मिळेल. तर तुम्हाला ते डायरेक्टली ॲडमिशनच्या वेळेस आणि तुम्ही ज्यावेळेस तुमची स्कॉलरशिपचा फॉर्म भरता, तर स्कॉलरशिपच्या फॉर्मच्या वेळेस तुम्हाला तुमचं 12वीचं सर्टिफिकेट लागणार आहे. तर आत्ताच तुम्हाला 12वीच्या सर्टिफिकेटची काही एवढी गरज पडणार नाही. 12वीची जे तुमचं मार्कशीट आहे, तर मार्कशीटवर तुमचं रजिस्ट्रेशन आहे, तर ते रजिस्ट्रेशन होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लागणार आहे. ओके, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा जो फॉर्मॅट आहे, तर तो फॉर्मॅट आपण आपल्या WhatsApp ग्रुपवर सेंड केलेला आहे. तुमच्याकडे जर अजूनपर्यंत मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा फॉर्मॅट जर आलेला जर नसेल, तर काय करायचंय, लगेच आपल्या WhatsApp ग्रुपला जॉइन करायचंय आणि WhatsAppला जे आपले ॲडमिन्स आहेत, तर ॲडमिन्सला DM करा आणि मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटसाठी त्यांच्याकडे डिमांड करा. तुम्हाला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा एक जे फॉर्मॅट आहे, तर तो फॉर्मॅट मिळून जाईल. तुम्हाला तो फॉर्मॅट घेऊन फक्त तुमच्या जवळच्या MBBS डॉक्टरकडे जायचं आहे, जो रजिस्टर प्रॅक्टिशनर आहे. ओके, तर त्या डॉक्टरकडे जायचं आहे, सरकारी असेल प्रायव्हेट असेल चालेल, आणि तिथून तुम्हाला त्याची सही शिक्का घेऊन यायचा आहे, म्हणजे तुमचं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट पण इथं रेडी होईल. तर हे तुमच्याकडे इम्पॉर्टंट 11 डॉक्युमेंट्स आहेत, तर ते सर्वांसाठी कॉमन आहेत. त्यानंतर आता काही रिझर्वेशन क्लेम असतात. ओके, जे विद्यार्थी कॅटेगरी मधून असतात, तर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट मस्ट आहे. विदाऊट कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन मिळत नाही आणि तुम्हाला स्कॉलरशिप मिळत नाही. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. विदाऊट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्हाला कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप क्लेम करता येणार नाही. त्यानंतर NCL. ओके, NCL म्हणजे काय मित्रांनो, तर तुम्हाला नॉन क्रिमी लेअर
जे आहे ते पण लागणार आहे. तर आता नॉन क्रिमी लेअर कोणासाठी लागतं, तर ते NT कॅटेगरी असेल, त्यानंतर OBC असेल, SBC असेल, ACBC असेल, तर या सर्व विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमी लेअर लागणार आहे. आणि नॉन क्रिमी लेअर जे आहे तर मित्रांनो 31/3/2026 पर्यंत तुमचं व्हॅलिड असलं पाहिजे. ओके, 31/3/2026 आणि त्याच्यानंतर हे त्याची व्हॅलिडिटी असलेली पाहिजे. आता हे मागच्या वर्षीचं आहे, अजूनपर्यंत 2025चं ब्रोचर आलेलं नाहीये, म्हणून आपण मागच्या वर्षीच्या ब्रोचर मधून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे इथं 2025 दाखवतंय. यावर्षी तुम्हाला इथं 2026 करायचंय, म्हणजे 21/3/2026 पर्यंत तुमचं हे जे नॉन क्रिमी लेअर आहे तर ते व्हॅलिड असलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो ईडब्ल्यूएस म्हणजे काय, की इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, जे विद्यार्थी ओपन मध्ये आहेत आणि ज्यांच्याकडे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आहे तर त्यांना पण स्कॉलरशिप येत असते. तर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट ज्यांच्याकडे असेल तर त्यांनी ते ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट पण आताच काढून ठेवायचं आहे, जे जेणेकरून तुम्हाला पुढे रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर आता नेक्स्ट आहे स्पेसिफिक रिझर्वेशन क्लेम, म्हणजे त्याच्यामध्ये डिफेन्स कॅटेगरी, कोणाच्या घरचे जर तुमचे मिलिटरीमध्ये जर असतील तर त्या विद्यार्थ्यांना डिफेन्स कॅटेगरी क्लेम करता येतो, म्हणजे त्यांना एक स्पेसिफिक रिझर्वेशन असतं. त्यानंतर PWD, कमी पर्सेंटाईल जर असतील डिफेन्स कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना, DCच्या विद्यार्थ्यांना, PWDच्या विद्यार्थ्यांना, त्यानंतर OCच्या विद्यार्थ्यांना, ऑर्फनच्या विद्यार्थ्यांना, तर या विद्यार्थ्यांना पर्सेंटाईल जरी कमी असेल, तुम्हाला 70 असतील, 75 असतील, 80 असतील, पण तुमच्याकडे हे 3 जर डॉक्युमेंट जर असतील, म्हणजे तुम्ही या कुठल्या पण एका कॅटेगरीत एका येत असेल, डिफेन्स मध्ये येत असेल, त्यानंतर PWD मध्ये येत असेल, ऑर्फन मध्ये येत असेल, तर मित्रांनो तुमच्यासाठी खूप चांगले चान्सेस आहेत तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याची. ओके, कारण की गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये स्पेसिफिक रिझर्वेशन अशा विद्यार्थ्यांसाठी असतं आणि तुम्हाला कमी मार्क जरी असेल तरी पण तुम्हाला तिथे डायरेक्टली ऍडमिशन गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये पहिल्या 1-2 राऊंड मधून तुम्हाला तिथे कॉलेज मिळून जाऊ शकते. तर मित्रांनो स्पेसिफिक रिझर्वेशन क्लेम कोणासाठी इम्पॉर्टंट आहे आणि त्याचे डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत हे पण तुम्हाला समजलं असणार आहे. त्यानंतर आता नेक्स्ट इम्पॉर्टंट आणि आजच्या व्हिडिओचा लास्ट टॉपिक तो म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर मित्रांनो इलिजिबिलिटी क्रायटेरिया सिंपल आहे, तुम्हाला फक्त एवढ्या ज्या 6 गोष्टी आहेत तर या 6 गोष्टीमध्ये जे विद्यार्थी इलिजिबल आहेत तर त्यांना 101% रजिस्ट्रेशन मध्ये कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. तर मित्रांनो काय काय आहे, कॅन्डिडेट मस्ट बी रेसिडेन्शियल ऑफ महाराष्ट्र, म्हणजे तुमच्याकडे महाराष्ट्रीयन असल्याचं डोमिसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असलं म्हणजे तुमचं जे 85% सीट्स आहेत ज्या आपल्या कॅप राऊंड मधून भरल्या जातात त्याला आपण स्टेट कोटाच्या सीट्स म्हणतो, तर याच्यामधून तुम्हाला सीट मिळेल आणि तुम्हाला तुमच्या कॅटेगरी प्रमाणे 100% स्कॉलरशिप मिळण्याचा प्रयत्न गव्हर्नमेंट करेल आणि कॉलेज पण करेल. त्यासाठी तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रीयन असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मित्रांनो जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी 135 मार्क्स तुम्हाला PCB मध्ये असणं गरजेचं आहे, म्हणजे जवळपास 45% तुमची इथं असतात. आणि जे अदर कॅटेगरी जे आहेत OBC असेल, NT असेल, ST असेल, ACBC असेल, तर त्या विद्यार्थ्यांसाठी जवळपास 120 मार्क्स, म्हणजे तुमच्याकडे इथे 40% इथे कंप्लीट झालेले असले पाहिजे 12वी मध्ये. ओके, आणि तुम्ही सायन्स स्ट्रीम मधून असणं खूप इम्पॉर्टंट आणि गरजेचं आहे. जे विद्यार्थी सायन्स मधून आहेत, PCB ज्यांना 135 आहे फॉर ओपन कॅटेगरी आणि PCB 120 फॉर अदर कॅटेगरीज, तर हा आहे आपला इलिजिबिलिटी क्रायटेरिया. त्यानंतर मस्ट 45% इन MH नर्सिंग सीट. ओके, आपली जी नर्सिंग सीट झाली तर त्याच्यामध्ये 45% पेक्षा तुम्हाला जास्त पर्सेंटाईल असणं पण इम्पॉर्टंट आहे, कारण की तुम्ही रजिस्ट्रेशनसाठी इलिजिबल असलं पाहिजे आणि आपला जो कट ऑफ आहे तर तो 50 पर्यंत मॅक्स टू मॅक्स येतो. 50च्या खाली कट ऑफ हा जास्त करून येत नाही. ओके मित्रांनो, किती पण नवीन कॉलेज असू द्या, 50च्या खाली जर तुम्हाला मार्क जर असतील तर कॉलेज मिळणं थोडं अवघड आहे. त्यानंतर हॅव ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स, इलिजिबल असण्यासाठी तुम्हाला सर्व डॉक्युमेंट जे आहे तर ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला ऍडमिशनच्या टायमाला लागणार आहेत आणि तुमचं एज जे आहे तर ते 17+ असलेलं पाहिजे. ओके मित्रांनो, तर अशा पद्धतीने हे ज्या 6 क्रायटेरिया आहेत, जर तुम्ही या 6 क्रायटेरियामध्ये एक जर असेल तर तुम्हाला कुठलीच कंडिशन जी आहे तर तुम्हाला ऍडमिशन पासून वंचित ठेवू शकणार नाही. कोणती कंडिशन तुम्हाला ऍडमिशन पासून अडवू शकणार नाही. फक्त ह्या ज्या 6 ज्या कंडिशन आहेत ज्या फक्त तुम्ही पास आउट केलेल्या पाहिजे. ओके फ्रेंड्स, तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ कळला असेल. त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं, आपण बघितला इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघितला, त्यानंतर आपण बघितले इम्पॉर्टंट डॉक्युमेंट, त्यानंतर आपण बघितले रजिस्ट्रेशनची होल प्रोसेस आणि आपले जे रजिस्ट्रेशनचे डेट्स आहेत तर त्या डेट्स कधीपर्यंत येतील. तर मित्रांनो आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. तर मित्रांनो आय होप तुम्हाला आजच्या व्हिडिओची माहिती संपूर्णपणे समजलेली आहे. तर आता तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या डेट्स, त्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया, त्यानंतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी कोणते कोणते लागणार आहेत, त्यानंतर कधीपासून तुम्हाला रजिस्ट्रेशन स्टार्ट करायचे आहे, त्याच्या ऑफिशियल डेट्स, या सर्व विषय आपण आजच्या व्हिडिओमधून इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. स्टील तुम्हाला जर याच्यावर काही जर डाऊट जर असतील तर तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल, माहिती जर समजली असेल, माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की ऍडमिशन प्रोसेस बद्दल येणाऱ्या नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या मेडप्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स या चॅनल थ्रू मिळत राहणार आहे. धन्यवाद मित्रांनो.